नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर मस्त इथे ना सकाळची अशी गोड सुरुवात झाली होती आणि आजचा दिवस पण सुट्टीचाच होता. म्हणजे सुट्टी नाही म्हणता येणार. राजवीरला बरं नाही म्हणून तो स्कूलमध्ये नाही आहे. तो घरीच आहे आणि त्याचं ऑफिस आहे. तर त्याच्यासाठी मला टिफिन बनवायचं होतं. पटापट इथे ना लवकर सकाळचं माझं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच किचनमध्ये आले. पहिले कणिक मळलं, चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि टमाट्याची भाजी मला करायची होती आज. खूप दिवसानंतर गावाकडून जर काही आणलंय ना तर मला ना तिचं बनवायला खूप आनंद भेटतोय किंवा खायला पण खूप छान लागते. म्हटलं तेच भाजी आज करायला पाहिजे. तर मस्त इथं माझ्या चपात्या सुद्धा भाजून झाल्या होत्या आणि कसं पटकन आवरलंय तर मग त्याला उशीर होत नाही. नाश्ता वगैरे हे सगळं काही बनवावं लागतंय आणि थोडंसं जर मी बसून राहिले किंवा स्वतःसाठी जर थोडंसं वेळ काढायला गेले की खूप जास्त उशीर होऊन जाते. म्हणून मी तसलं करत नाही. पटापट मला सगळं आवरायचं असतं. तर इथे ना मला लाल मिरचीचा ठेचा सुद्धा करायचा होता आणि ओली मिरची असते ना आपली, त्याचंच आमच्या घरात आता खूप आवडायला लागले. तेच मी करत असते. मस्त इथं माझा ठेचा सुद्धा बनवून झालं. म्हटलं चला आता लगेच भाजी सुद्धा टाकून देते. मस्त इथं टमाटे कट केले आणि हे टमाटे कोणते आहे तुम्हाला मी सांगते बरं का. आता इतके छोटे टमाटे आहेत, ते गावरान टमाटे म्हणतात त्याला. पहिले ना शेतात खूप राहायचे मरणाचे, आता कुठंच दिसत नाही. एखाद्या ठिकाणी असेल, नाही तर जास्त करून राहतच नाही. पण त्याची भाजी इतकी छान लागते ना, एकच नंबर. तुमच्या शेतात जर छोटे छोटे असे टमाटे असेल किंवा तुम्हाला कुठे दिसले ना तर तुम्ही नक्कीच घेऊन त्याची भाजी बनवून बघा, किती टेस्टी लागते. हे गावाकडून माझ्या आईने दिले होते आणि तीच भाजी मला करायची होती आणि ते खूप जास्त पिकलेले होते, पण मी इतके सांभाळून आणले ना. आमच्या घरात आहे ना हे खूप प्रचंड आवडतात. यायला पण त्याची भाजी आवडते, मला पण बरं का खूप आवडते. ते जास्त आंबट असतात ना म्हणून त्याची भाजी खरंच खूप छान होते आणि मला असं वाटतं ह्या दिवसातच ते जास्त करून पिकतात. म्हणजे सगळं होऊन जाते आणि तेव्हा ते शेतात टमाटे हे भेटतात बघा. आणि दुसरे जे असतात ना आपले, त्याची भाजी इतकी चवदार लागत नाही किंवा एवढी छान लागतच नाही. मला तसलं आवडतच नाही. मी ही भाजी इतकी आवडीनं खात असते आणि एकदम अशी गावाच्या पद्धतीसारखी मी ती भाजी केली आहे. पहिले मी खूप वेळेस बनवलेली होती, पण ते टमाटे आता भेटतच नाही. आता मला भेटले होते खूप दिवसानंतर, म्हणून मी गावाकडून घेऊन आले होते. म्हणजे माझा भाऊ गेला होता त्याच्याकडे, माझ्या मम्मीने दिले होते. मस्त इथे ना माझी भाजी सुद्धा बनवून झाली आणि खायला एकच नंबर लागते बघा. आता लगेच नाश्त्याची सुद्धा तयारी करायची होती. तर भाजी उकळी फुटेपर्यंत माझी नाश्त्याचं जे काही मला बनवायचं असतं, किंवा पोहे किंवा उपमा किंवा दुसरं काहीतरी मी बनवत असते नेहमी, तर तेच मला तयारी तर करायची होती. म्हटलं ते करून घेते, तोपर्यंत भाजीसुद्धा शिजून जाते आणि बाकीचे कामंसुद्धा होऊन जाईल. हे सगळं काही मी आवरून घेतलंय बरं का. हे सगळे क्लिपमध्ये मी घेतले नाही का, तर सकाळचं खूप मला घाई असते आणि एखाद्या वेळेस जर उशीर झालं की ते तशीच निघून जातात आणि ते काही मला जमत नाही. तरी ते ना आता उन्हाळा लागलाच आहे, तर असं वाटतं की थंडगार पाणी पाहिजे आपल्याला. खूप खूप जास्त गरम होतंय आणि फ्रीजचं पाणी मला ना असं वाटतं की इतकं चांगलं नसतं नेहमी प्यायला. तर माठात पाणी ठेवलं तर ते बरं असतं आणि एका वर्षापासून मी त्याला सांभाळून ठेवलं आणि बघू शकता त्याला चीर पण पडली. मी कधी पडलं हे समजलंच नाही आणि किती दिवसांना मी त्याला सांभाळून ठेवलंय. म्हटलं व्यवस्थित राहील तर 2 वर्ष आपल्याला सहज जात असतात हे माठ. आणि सारखं दरवर्षी आणायला पण आपल्याला ते पुरत नाही. 2 महिने लागतात आणि परत तसंच आपण ठेवून देतो. मला वाटलं ते चांगलं असेल, तर बघितलं तर ते फुटून गेलंय. म्हटलं जाऊ दे आता दुसरंच मी आणेल. मी मागच्या वर्षीच घेतलं होतं. दरवर्षी मी माठ घेत नसते. 2 वर्षात किंवा असंच मी माठ घेते कधी पण. आणि 2 वर्ष पाणी थंड त्याच्यात राहतं. जास्त वर्ष जर ठेवलं आपण, 3 वर्ष 4 वर्ष, तर राहत नाही. पण ते फुटलंय माझ्याकडून. मला खूप वाईट वाटलं. इतकं सांभाळून मी ठेवलंय. इतकी छोटी जागा आहेत माझ्याकडे, तरी पण मी त्याला एक छोटी जागा करून ठेवलं होतं, तरी तो फुटलाय. कसं तरी मला वाटत होतं. म्हटलं असं जाऊ द्या, दुसरं घेऊया आपण. काही जास्त महाग नसतात ते. आणूया एखादी वेळेस बाहेर गेल्यावर. तरी ते भांडे वगैरे राहिले होते तेही घासले आणि त्याच्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. एक नाही सॉरी 2 पार्सल माझे आले होते. तर दोन्ही मला इथं ओपन करायचे होते. तर एक मी ड्रेस घेतला होता. म्हणजे माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत, मला काही नवीन घ्यायचे नव्हते. पण कसं गरमीमध्ये ना आपल्याला मॅक्सी आपण नेहमी घालत असतो आणि माझ्यासारखे जे बायका व्हिडिओ शूट करतात किंवा म्हणजे ब्लॉगिंग करतात, त्याला ना मॅक्सी घालून असं व्हिडिओ शूट करणं बोलले, तर मला तसलं जमत नाही. आणि नेहमी आपण असं ड्रेसमध्ये राहणं बोलले तर ते पण आपल्याला ना म्हणजे दिवसभर खूप गरम होतंय आणि तसं नकोच वाटतंय. म्हणून आहे ना मी हा ड्रेस बघितला होता. म्हटलं चला आपण घेऊया. तर खरंच खूप छान आलं. कलर मी ह्या वेळेस आहे ना खूप नवीन घेतलं. माझ्याकडे असं कलरच नाही आहे आणि ड्रेस पण खूप छान होता. म्हणजे मॅक्सीसारखंच आहे. लॉंग पण तो खूप आहे, म्हणजे माझ्या हाईटला बरोबर तो बसतोय आणि स्ट्रेचेबल आहे वरून. तर खूप मस्त कापड आहे तिचं आणि 400 रुपयाला की काहीतरी पडलं मला तो.
आणि प्राईसच्या मानानं खूप छान आहेत, खूप मस्त आहे आणि स्ट्रेचेबल आहे वरून म्हणून मला तो खूप आवडत होता. म्हणजे जास्त फिटिंग वगैरे आपल्याला करायची गरज नाही आणि जास्त आपल्याला टाईट पण होत नाही आणि लाँग पण भरपूर होता, घेर पण मस्त आहे. आणि दुसरा एक पार्सल हा होता, ते पण मी तुम्हाला दाखवते. हा सेल्फी स्टिक आहे. म्हणजे माझ्याकडे जो पहिला स्टँड आहेत ना, तो पण चांगला आहे माझं आणि तो काय अजून तुटला वगैरे नाही. पण मी परत का ऑर्डर केलंय ते पण तुम्हाला सांगते. आता काय होतं, मी सारखं गावाला जाते किंवा मम्मीच्याकडे राहते. आता राजवीरला सुट्ट्या लागल्या की मी गावाकडेच राहणार, मग मला तिथले पण ब्लॉग शूट करायचे असतात. तर हे सारखं मी तिकडे नेऊ शकत नाही. हा मी जे घेतलेला आहे ना, माझं म्हणजे जे घरात नेहमी मी शूट करते तो खूप मोठा आहे आणि तो महागाचा पण आहे, 500 की 600चा. आणि हा घेतलाय ना मी, तो फक्त आहे ना 150 रुपयाचा आहे. सेल्फी स्टिकच आहे ती, फक्त म्हणजे इंचामध्ये ती जास्त आहे, 5 फूट की काहीतरी अशी होती ती. आणि जो माझा पहिला आहे ना, तो 60 फीटचा आहे, म्हणजे 7 फीट आहे तो. तर बरोबर तो सगळ्या घरात म्हणजे पूर्ण दिसते आणि याच्यामध्ये इतकं दिसत नाही. पण म्हटलं बरं आहे, आपण जेव्हा गावाला जातोय ना, तेव्हा त्याला फोल्डिंगसुद्धा करता येते. आणि जो माझा पहिला आहे त्याला फोल्डिंग करता येत नाही, म्हणून मी दुसरा घेतला होता आणि जास्त महाग पण होता. आता मला लागतंच सगळ्या गोष्टी, तर मी घेत असते. तरी तरी त्याने संध्याकाळ झाली होती, कपडे वगैरे चेंज केले, सगळा पसारा जो काढलेला होता मी ते ठेवून दिलं आणि म्हटलं चला आता घरात झाडू मारून घेतली आणि मग आता देवपूजासुद्धा करायची होती. आणि डेकोरेशनचं माझं काही ना काही चालूच असतं, इकडे लावणं कधी तिकडे लावणं, हे नेहमी मी घरात फिरवत असते. म्हटलं चला आता लगेच देवपूजा करून घेते, दिवाबत्ती झाले की मग परत किचनमध्ये. आता नेहमी आपलं दुपारच्या वेळेस आपल्याला टाईम असतो, त्याच्यामध्ये आपण दुसरी कामं करत बसतो आणि संध्याकाळचं आणि सकाळचं हा असं टायमिंग असतं तर आपलं किचनमध्येच असते. तरी ते ना मला किचनमध्ये थोडंसं डेकोरेट करायचं आहे, तर नंतर मी बघेल आता काय करायचं ते. पण आता सध्या मला नाही तर जेवण बनवायचं होतं. किचनवर खूप मोठा पसारा पडला होता, ते सगळं उचलून घेतलं. म्हटलं चला आता लगेच कणिक मळून घेते. आणि ते ताईला सुद्धा कॉल केला होता, त्याला बोलत बोलत म्हटलं जेवण बनवून होऊन जाणार आणि आपलं वेळ पण कुठे जातं ते आपल्याला कळत पण नाही, कामं सुद्धा होऊन जातात. मस्त इथं लगेच कणिक मळून घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाक सुद्धा करायचं होतं. आणि कसं होऊन जातं एका दिवसात आहे ना, मी एका ब्लॉगमध्ये कधी कधी 2 भाज्या दाखवत असते, तर कधी कधी कोणत्याच दाखवत नाही. आता तुम्हाला माझ्या भाज्या आवडतात म्हणून मी नेहमी दाखवत असते. तरी तिने मला शेवग्याची भाजी करायची होती, खूप दिवसानंतर मी आता ही भाजी करते आणि खूप आवडीनं सगळ्यांना आज खाल्ली पण. आणि एखाद्या वेळेस कसं आपण सारखं जर केली ना एक भाजी तर कोणी खात नाही, पण एखाद्या वेळेस जर महिन्यात किंवा 2 महिन्यात केली तर आवडीनं खातात. तर इथं मसाला वगैरे भाजून घेतला आणि मी याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकत असते. आमच्याकडे ना ही काळ्या मसाल्याची किंवा थोडंसं म्हणजे असं घट्टसर पाहिजे, मग आवडतात सगळ्याला. मी तसंच करत असते ग्रेव्हीमध्ये किंवा दुसरे काही शेंगदाणे वगैरे जास्त मी टाकत नाही त्याच्यामध्ये आणि खरंच खूप छान लागते. तसं तुम्ही नक्कीच करून बघा. पण पाट्यावरचं वाटण पाहिजे त्याच्यामध्ये, मग त्याची चव वेगळी असते. पण तसलं आपल्याकडं कुठे आहे, जे आहे त्याच्यामध्ये करून घ्यायचं. तरी ते जे काही घरचे मसाले आहेत ते टाकते आणि कांदा मसाला जे मी नेहमी वापरते ते टाकते. तर मी मागं पण एक व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये भाजीचीच रेसिपी होती. तर त्याच्या खाली भरपूर असे कमेंट होत्या की ताई इतकं मसाला खात जाऊ नको, बाहेरचं चांगलं नसतं. तर ताई माझं ना बाहेरचे जास्त मसाले नसतात, मी घरी मसाला बनवलेला आहे. म्हणजे एका वर्षाचं आपल्याला जितकं लागतंय ना तितकं माझी मम्मीकडून मी बनवून आणलं होतं. सगळं साहित्य मी त्याच्यात टाकत असते. आता तुम्ही पहिले ब्लॉग माझे बघत नसेल, मी मसाला केला होता त्याच्यासुद्धा एक व्हिडिओ टाकला होता मी. आणि तेच मसाला मी नेहमी वापरत असते, फक्त बाहेरचं थोडंसं टाकत असते, जेणेकरून त्याला तर्रीसुद्धा यायला पाहिजे आणि खायला चवदार लागलं पाहिजे. तरी ते माझं जेवण बनवून झालं होतं आणि माझ्याकडं म्हणजे थोडंसं वेळ वाचला होता. मी बसले होते तर ते बोलले की माझं एक शर्ट खराब झालंय, थोडंसं त्याला शिवून दे. आता ते काय मला बसू देणार आहे. म्हटलं चला ते पण काम करून घेते. नको वाटत होतं मला, म्हणजे सगळे कामं आवरून परत असं करणं बोलले ना तर जीवरच येतं. आणि मशीनवर आता किती दिवसानं बसले नाही किंवा खूप धूळ वगैरे त्याच्यावर होऊन जाते, म्हणजे पूर्ण त्याला क्लीन करावं लागते, धागे वगैरे चेंज करा, सगळं करा आणि त्याच्यानंतरच आपल्याला शिवता येते. आता कंटिन्यू आपण जर कधी कपडे शिवत राहिलो ना तर आपली मशीन पण क्लिअर असते आणि शिवायला सुद्धा आपल्याला त्रास होत नाही. म्हटलं असं जाऊ दे, आता सांगितलं आहे तर आपल्याला हे करावंच लागेल. तर मशीन वगैरे व्यवस्थित करून घेतली. म्हटलं चला थोडंसं शिलाई मारायची होती, तेवढं करून घेते. पण आपल्या काही तेवढ्यात भागतंय का? दुसरे पण मला टॉप वगैरे माझे जे काही हे झाले होते ना त्याच्यावर पण शिलाई मारायची होती आणि म्हटलं चला सगळेच करून घेते. आता बसलेच आहे तर परत परत बसायला मला थोडंसं कंटाळाच येतोय. तर मला आता ब्लाऊज वगैरे शिवायचे आहेत, मी मशीन कंटिन्यू चालू करेल. म्हणजे माझे 2-3 ब्लाऊज शिवायचे पडलेत. आता घरचे ब्लाऊज आपण काय करतो, शिवत नाही आणि मग
एखाद्या वेळेस आपल्याला कुठं जायचं असलं ना तेव्हा इतकं प्रॉब्लेम होतोय ना, साडी जरी आपल्याकडे असली तरी आपण त्याचे ब्लाऊज शिवत नाही, मग आपल्याला समजते. म्हणून आहे ना मला शिवून ठेवायची होती. म्हटलं एकदा तर शिवून ठेवते. तिन्ही ब्लाऊज माझे तिन्ही साडीचं बाकी आहे. तरी ते लगेच म्हटलं चला आता हे काम करून घेते. ब्लाऊजचं उद्या बघणार आणि तुम्हाला दाखवणार पण मी कसं शिवते, काय शिवते. नेहमी तुमच्यासोबत मी शेअर करत असते, पण कटिंग आणि स्टिचिंग पण बघायची होती, तर ते पण तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल. चला आता ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.